Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the practice set 11.3 question number 1 percentage bar graph. आता आपण तिसरा जो प्रकार बघतोय ग्राफचा किंवा आलेख काढण्याचा त्याच्यामध्ये टक्केवारी असणारा पर्सेंटेज असणारा बार ग्राफ आपल्याला काढायचा. त्यासाठी काय दिले, एक शाळा आहे, शाळेमध्ये 8वीच्या 4 तुकड्या आहेत ABCD. त्याच्यामध्ये वर्गामध्ये A तुकडीमध्ये 60 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना A ग्रेड मिळाली आहे. या तुकडीत 55 पैकी 33 विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाली आणि इथे 40 पैकी 10, 75 पैकी 15. मग आता पर्सेंटेज बार ग्राफ काढताना एक लक्षात ठेवा, आपण स्केल काय वापरलंय y ॲक्सिस वरती, तर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10%. मग 10, 10, 20, 30, 40 असं करत करत 100%. आता ह्या ग्राफ मधला फरक लक्षात ठेवा, इथे जे सगळे बार असतात ना, हे जे स्तंभ असतात या सगळ्यांची उंची सारखी असणार आहे चारही याच्यासाठी, चारही तुकड्यांसाठी. मग समजा आपण पहिले डिव्हिजन ए म्हटलं तर डिव्हिजन ए साठी हा बार असेल, बी साठी, सी साठी आणि डी साठी उंची सगळ्यांची सारखी असेल. ओके, आता बदल कुठे येईल बघा. पर्सेंटेज काढताना काय करायचं की ज्याला ए ग्रेड मिळाले असे 45 विद्यार्थी आहे, मग याचा जर पर्सेंटेज काढायचं असेल तर 45 भागिले 60 गुणिले 100. 45 भागिले 60 गुणिले 100. आता या ठिकाणी आपण जर सोपं रूप दिलं तिथे जागा कमी, आपण इकडे देऊया. काय सोपं रूप होईल, 45 भागिले 60 गुणिले 100. इथे 15 ने भाग जाईल बघा, 15 त्रिक 45, 15 चौक 60, परत 4 एक 4, 4 25 100. 3 गुणिले 25 म्हणजे किती झाले, 75%. म्हणजे इथे हे झालं 75%. किती टक्के झाले, 75%. तसंच इकडचं बघूया. आता याच्यामध्ये काय होणार आहे पुन्हा, 33 भागिले 55, 33 भागिले 55 गुणिले 100. सोपं रूप देऊया. 11 त्रिक 33, 11 पाचे 55, त्याला गुणिले 100. मग 5 एक 5, इथे 20 येईल म्हणजे 20 त्रिक 60, म्हणजे इथे झालं 60%. ओके, तिकडचं आहे 10 भागिले 40 गुणिले 100. याचं उत्तर काय आहे आपण आता बघूया. 10 भागिले 40 गुणिले 100. हा 0 गेला, हा 0 गेला, 4 एक 4, 4 25 100, म्हणजे हे 25% झाले, फक्त 25%. इकडं आहे 15 भागिले 75 गुणिले 100. मग 15 पाचे 75 होणार आहे, म्हणजे 1 भागिले 5 गुणिले 100. 5 ने याला भाग दिला, तिथे उरले फक्त 20, म्हणजे हे झाले 20%. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपण टक्केवारी काढून घेतली. कोणाची, पर्सेंटेज ऑफ ए. पर्सेंटेज ऑफ ए, किती टक्के विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळालेली आहे. आता ही टक्केवारी काढली की पुढचं काम आपलं सोपं होतंय. पर्सेंटेज ऑफ ए किती झालं, 75, नंतर 60, 25 आणि 20. मग आता आपण एक काम करूया, डार्क जे आहे ज्याला पर्सेंटेज ए मिळाले ते डार्कने दाखवणार. मग 75%, मग याच्यापैकी 75, इथपर्यंत 100 आहे सगळे. मग 75 म्हणजे 70च्या पुढे निम्म, म्हणजे इथपर्यंत. मग इथपर्यंतचा भाग हा डार्क करून टाका. म्हणजे याचा अर्थ असा झाला, वर्गातील 100%पैकी 75% विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाली आणि हे उरलेले ब्लँक सोडले आपण इथपर्यंत. उरले किती, 25%. म्हणजे ह्या 25%ला इतर श्रेणी मिळाली असतील, पण ए सोडून, ए ग्रेड सोडून बाकीचे एवढे तिथे आले. ओके, बी डिव्हिजनचा विचार करूया. बी डिव्हिजनमध्ये ए ग्रेड किती वाले, 60. मग 60 म्हणजे इथपर्यंत, इथपर्यंत डार्क करा आणि उरलेला भाग 100%तला किती उरला आहे तो ब्लँक सोडा. इथपर्यंत हे 100, म्हणजे हे 60 आणि हे 40 दोन्ही मिळून 100 झाले. 100% विद्यार्थी 100 नाही, 100%. नंतर 25%, 25 म्हणजे 20 आणि 30च्या निम्मे, इथपर्यंत. उरलेला भाग ब्लँक सोडा. इथपर्यंत ब्लँक असेल. अशा पद्धतीने आपण हे 25 आणि हे उरलेले 75 दोन्ही मिळून झाले 100%. नंतर डी डिव्हिजन मध्ये 20% ए ग्रेड वाले, 20% म्हणजे इथपर्यंत फक्त. आणि हे उरलेले 80% अदरचे आहेत की त्यांना ए सोडून दुसरी श्रेणी मिळाली इथपर्यंत. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली की या सगळ्यांसाठी
हाईट जी असेल सगळ्या बारची हाईट सेम आहे बघा, 100% आहे. फक्त इथे फरक आहे, रिकामा भाग किती आणि डार्क केलेला, रिकामा किती आणि डार्क केलेला, हा आणि हा, हा आणि हा. म्हणजे अशा पद्धतीने आपण जे ग्राफ काढतो त्याला म्हटलं जातं पर्सेंटेज बार ग्राफ. हा जो प्रकार आहे याचं नाव काय आहे, पर्सेंटेज बार ग्राफ. याला म्हटलं जातं पर्सेंटेज बार ग्राफ. हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रकार जो आहे तो बार ग्राफचा बघतोय, हे लक्षात ठेवा. ओके, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. इथे एक गोष्ट लिहायची राहिली आपली फक्त. इथे हा एक्स ॲक्सिस आहे, याला म्हणा डिव्हिजन. एक्स ॲक्सिस वरती काय घेतोय आपण, डिव्हिजन. आणि इकडे हा जो आहे हा वाय ॲक्सिस आहे आणि इथे आपण काय घेतोय, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. इथे तर लिहायला जागा नाहीये, मी आतल्या बाजून लिहितो पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. इथे जागा नाही म्हणून मी आत लिहिले, तुम्ही इकडे याच्या बाहेर लिहा. इथे जागा कमी असल्यामुळे मला ते इथे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी पर्सेंटेज ऑफ स्टुडंट म्हटलं. फक्त ते ऑलरेडी लिहायचं कुठे आपल्याला, इकडे लिहायचं, इथे लिहायची गरज नाही. इकडे जागा नाही म्हणून फक्त मी लिहिलंय. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय बघा, या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ देऊन ठेवला आहे की ज्याच्यामध्ये इथे पर्सेंटेज देताना पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन दिले, ते किती प्रोडक्शन त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेलं आहे तुरीचं आणि हरभऱ्याचं. जे डार्क केले ते तुरीचं प्रोडक्शन आहे आणि जे ब्लँक आहे ते हरभऱ्याचं आहे. मग अजित, यश, रवी, सुधा हे 4 शेतकरी आहेत आणि त्यांचं हे जे काही उत्पन्न त्यांना मिळालं आहे हरभऱ्याचं आणि तुरीचं, त्याचा ग्राफ यांनी काढलेला आहे. मग स्टेट द टाइप ऑफ द बार ग्राफ, पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज बार ग्राफ. नंतर हाऊ मच पर्सेंटेज इज द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजित फार्म. अजितच्या शेतामध्ये तुरीचं किती प्रोडक्शन झालंय, अजित तूर कुठपर्यंत, डार्क कुठपर्यंत आहे, 60, म्हणजे 60%. हे त्याचा आन्सर आहे. नंतर कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म ऑफ यश अँड रवी. यशच्या फॉर्ममध्ये हरभऱ्याचं उत्पन्न किती आहे, यश हरभरा म्हणजे ब्लँक उरलेलं 50%. नंतर रवीच्या शेतामध्ये किती आहे, उरलेलं म्हणजे इथून वरती 30%. मग डिफरन्स किती आहे, कम्पेअर द प्रोडक्शन, डिफरन्स किती आहे त्याचा, डिफरन्स इज इक्वल टू 50 - 30 इज इक्वल टू 20%. म्हणजे 20% जास्त प्रोडक्शन हे यशच्या शेतामध्ये झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या ग्राफवरून आपण ठरवू शकतो की आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. व्हिडिओ पॉज करा आणि आपण उरलेले आणखी त्याचे 2 सब क्वेश्चन आहेत ते बघूया. पुढचे 2 क्वेश्चन काय त्यातले ते बघायचे आपल्याला. पुढचा सब क्वेश्चन आहे हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. सगळ्यात कमी तुरीचं प्रोडक्शन कोणाचं झालंय, डार्क भाग सगळ्यात कमी कुठं दिसतोय आपल्याला इथे, सुधा. सो द आन्सर इज सुधा. सुधाज फील्ड किंवा फार्म, फील्ड किंवा फार्म, FARM या पद्धतीने. स्टेट द प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्राम इन सुधाज फार्म. सुधाच्या फार्ममध्ये तुरीचं पर्सेंटेज आहे आणि हरभऱ्याचं पर्सेंटेज आहे. तूर आहे 40%, म्हणजे अल्टिमेटली दोन्ही मिळून 100% असेल तर हरभऱ्याचं असणार आहे 60%. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपण या सगळ्या किमती काढू शकतो.
तर तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही प्रकार आपण पाहिले. दोन्ही प्रकारांमध्ये एक तर पहिले अगोदर ग्राफ प्लॉट केला आपण, पर्सेंटेज बार ग्राफ, आणि नंतर दिलेल्या बार ग्राफवरून ही उत्तरं आपण शोधलेली आहेत. असाच प्रश्न तिसरा आहे जो पहिल्या प्रश्नासारखा आहे. तर तुम्हाला ते सोडवायचं आहे. तुम्ही त्याच्यावरून पर्सेंटेज काढा आणि सोडवा, आणि तो प्रश्न तुम्हाला ग्राफ, आणि हे सगळे प्रश्न ग्राफ पेपरवरती काढणं जास्त फायदेशीर आहे आणि सोपं आहे. इथे मला फळ्यावरती ते इतकं विश्लेषण करता येत नाही, कारण त्या बारीक बारीक लाईन्स त्या ठिकाणी नसतात. तर आपण हे प्रकरण अतिशय सोपं आहे आणि महत्त्वाचं देखील आहे, पूर्ण मार्क देणारा आहे. तर सर्वांनी तिसरा प्रश्न देखील सोडवा. ओके, थँक्यू.